विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय संविधान सभा किंवा संविधान सभेची निर्मिती कशा स्वरूपात झाली हे आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मध्ये रेग्युलरमध्ये व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत, त्याची चिंता करू नका. जे प्रश्न मी टाकत आहे प्रत्येक टॉपिक झाल्याच्या नंतर त्या प्रश्नांवर जास्तीत जास्त फोकस करा. परत परत वेळा आपला लेक्चर आणि प्रश्न सोडवलेला व्हिडिओ देखील पहा. सोबतच मी पी डी एफ देखील शेअर करत आहे प्रश्नाच्या आणि नोट्सच्या, तरी आपल्या प्रायव्हेट ग्रुपला तुम्हाला मिळतच असतील. तर आजचं हे टॉपिक आपण पाहणार आहोत. नेमकं संविधान सभेची निर्मिती कशा स्वरूपात झाली, कोणकोणत्या व्यक्तींचं त्यामध्ये महत्त्वपूर्ण कार्य आहे, संविधान निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण कार्य कोणकोणत्या व्यक्तींचं आहे, तसेच अशा अनेक साऱ्या बाबी आहेत. किती समित्या होत्या, महिला किती होत्या, त्यांची संख्या काय, किंवा संविधान सभेचे सभासद किती होते, बदल कशामध्ये झाला, कोणकोणत्या पूर्णतः संविधानाची पार्श्वभूमी, या पार्श्वभूमी म्हणता येणार नाही, संविधान निर्मिती कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं झाली ते आपण या लेक्चरमधून पाहणार आहोत. तर सुरुवातीला जर बघितलं संविधान म्हणजे काय किंवा राज्यघटना म्हणजे काय, असं पण अनेकांना प्रश्न पडतो. तर संविधान किंवा राज्यघटना म्हणजे एखादा देश आहे, आपला कोणता भारत देश आहे, एखादा देश, या देशाचा कारभार कशा स्वरूपात पार पडतो किंवा या देशामध्ये जे काही नियम अटी आहेत त्यांचा बंच म्हणजे काय संविधान. संविधान म्हणजे कोणत्याही देशाचा मूलभूत कायदा असतो. बघा, मूलभूत कायदा म्हणजे काय असतो, संविधान असतो. संविधान हा मूलभूत कायदा असतो, नंतर या संविधानावरच इतर कायदे बनलेले असतात. म्हणजे अशी राजकीय तत्वे ज्या आधारे देशाचा कारभार चालतो, त्यात लोकांची जेवढ्या काही तरतुदी आहेत, मूलभूत हक्क असतील, शासनाची नीती मार्गदर्शक तत्वे, कर्तव्य, गव्हर्नमेंटने काय करायचं, हे सर्व काही सांगितलेलं असतं. त्याला काय म्हणतात, राज्यघटना किंवा संविधान म्हणतात. कॉन्स्टिट्यूशन या लॅटिन शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि या शब्दाचा अर्थ शासन करण्याचा सिद्धांत म्हणजे काय, राज्यघटना होय, असं त्याला म्हटलं जातं. एखाद्या देशाचे शासन ज्या निमित्त व सिद्धांतावर चालते त्याला संविधान असे म्हणतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्याची व्याख्या केली जाऊ शकते. बेसिक कन्सेप्ट काय, कोणत्याही देशाचा राज्यकारभार ज्या कायद्याच्या आधारे चालतो त्याला आपण संविधान असे म्हणतात. काय म्हणतात, संविधान किंवा राज्यघटना देखील म्हणतात. कॉन्स्टिट्यूशन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. अशा वेगवेगळ्या व्याख्या आहेत. आता इथून पुढे पाहूया. मी आत्ताच सांगितलं, कोणत्याही देशाचा मूळ कायदा हा त्या देशाचं काय असतं, संविधान असतं. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे. आता अमेरिकेची जर राज्यघटना बघितली तर फक्त 7 कलमाची आहे, किंवा ब्रिटनची जर म्हणजे इंग्लंडची जर बघितली तर फक्त अलिखित राज्यघटना आहे. अलिखित, कारण त्या ठिकाणी ज्या काही प्रथा, परंपरा, रूल आहेत त्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्या ठिकाणी घटना लिखित करायची सोय त्या ठिकाणी राहिलेली नाही. त्यामुळं सर्व काही अलिखित स्वरूपाची घटना कोणाची आहे, इंग्लंडची आहे. आता भारताची राज्यघटना जी आहे ती कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित असलेल्या वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते. हे यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहेत बरं का, की भारताची राज्यघटना कोणता विभाग, कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे जे की प्रकाशित करतात. तर कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित आहे, वैधानिक विभाग, हे लक्षात घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत, कंबाईनला असेल किंवा इतर वेगवेगळ्या परीक्षांना आयोग काहीतरी वेगळं विचारण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढं आपण हजरजबाबी पाहिजे. तर पुढचं आहे संविधान सभा म्हणजे काय. संविधान सभा म्हणजे काय. आता एखादी बाब किंवा एखाद्या जो काय आपला भारत देश आहे, एखाद्या देशासंबंधी ज्यावेळेस आपण संविधान तयार करतो किंवा रूल अटी तयार करतो, सर्वांना मान्य होतील असे रूल अटी तयार करण्याचं काम जे काही करतात त्यांना संविधान सभा म्हणतात. सर्वांना कंट्रोल ठेवण्याचं. आता आपली जी काही संविधान सभा आहे तिचा मूळ उद्देश काय होता, देशासाठी संविधानाचा मसुदा तयार करणे, आणि जो की असा मसुदा सर्वांना पसंती येईल किंवा सर्वांना त्याबाबत म्हणजे सर्वजण त्याबाबत सहमती आहेत असा मसुदा तयार करणे हे संविधान सभेचं काम असते. मग सुरुवातीला जर बघितली
भारतामध्ये संविधान सभेची निर्मिती कशा स्वरूपात झालेली आहे? साधारणतः एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचं काम लोकांच्या प्रतिनिधी संस्थेमार्फत पार पाडले जाते. म्हणजे जे काही संविधान सभा असते, जी लोकांनी निवडून दिलेली असते, त्या लोकांमार्फत हे पार पाडलं जातं. घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला काय म्हणतात? संविधान सभा असे म्हणतात. मग सुरुवातीला भारतामध्ये संविधान सभेची मागणी कधीपासून झाली? थोडाफार इतिहास त्यावर देखील प्रश्न विचारून झालेले आहेत, तरी देखील त्या प्रश्नाचं रिपिटेशन होत असतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आलेली होती. मग कधी करण्यात आलेली होती? कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सुरुवातीला कोण मागणी केली? शब्द उल्लेख न करता कोणी मागणी केली? शब्द उल्लेख करता अशी कोणी मागणी केली? हे सर्व काही यामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर सुरुवात आपण 1922 पासून करू. त्यापूर्वी 1898-99 साली किंवा 1892-94 साली लोकमान्य टिळकांनी देखील संविधान सभा आपल्या स्वराज्य या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी तेवढं काही विशेष असं त्यामध्ये योगदान दिलं नाही. पण नंतर 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम संविधान सभा असा उल्लेख न करता, बरं, असा उल्लेख केला का त्यांनी संविधान सभा पाहिजे म्हणून? नाही, असं काहीतरी पाहिजे आम्हाला जे की आम्ही आमचे निर्णय घेऊन आमच्यासाठी काही नियम अटी तयार करू, असं महात्मा गांधींनी 1922 मध्ये म्हटलं होतं. त्यानंतर 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची सर्वप्रथम संकल्पना मांडण्याचं श्रेय कोणाकडे? तर मानवेंद्रनाथ रॉय यांच्याकडे जातात. मानवेंद्रनाथ रॉय हे साम्यवादी चळवळीचे अग्रगण्य प्रणेते होते. भारतामध्ये जी काही साम्यवादी चळवळ, या साम्यवादी चळवळीला प्रसरण्यामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांचा खूप मोठा हात आहे. मग सुरुवातीला संविधान सभा या नावासह अशी मागणी कोणी केली की भारतासाठी संविधान सभा असावी? तर मानवेंद्रनाथ रॉय, किंवा यांनाच काय म्हणतात? M.N. रॉय असं देखील म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. M.N. रॉय शॉर्ट फॉर्म आहे त्यांचं नावाचं. त्यांनी साम्यवादी चळवळीचे कोण होते? प्रणेते होते. भारतामध्ये समाजवाद पसरवण्यासाठी त्यांची खूप मोठी मदत झाली. 1925 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना देखील किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना देखील त्यांच्या ह्याच्यामध्ये कानपूर या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे लक्षात घ्या. 1934ला संविधान सभा अशी नावासह मागणी मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली. गांधींनी काय केली? महात्मा गांधीजींनी काय केली? संविधान सभा असा न उल्लेख करता मागणी केलेली होती. हे लक्षात घ्या. पुढचं जर पाहायचं झालं, डिसेंबर 1934 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमतः भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी, म्हणजे काँग्रेसने कधी मागणी केली? 1934 मध्ये. मग त्यासाठी त्यांनी 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान पाटणा येथे भरलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये घटनात्मक सुधारणासाठी ब्रिटिशांच्या संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावून संविधान सभेची मागणी काँग्रेसने केली. म्हणजे काँग्रेसने ऑफिशियली कधी मागणी केलेली आहे? डिसेंबर 1934 मध्ये. महात्मा गांधींनी कधी केली? 22 मध्ये. M.N. रॉय यांनी 34चीच केलेली आहे, पण आधी केलेली, यांच्या आधी सुरुवातीला मानवेंद्रनाथ रॉय यांनी केलेली आहे. पण काँग्रेसने ऑफिशियली जर म्हणलं डिसेंबर 1934 मध्ये, तरी लक्षात घ्यायचं. पुढे वेगवेगळ्या नेत्यांनी, त्यामध्येच आहेत 1938 पंडित जवाहरलाल नेहरू, काँग्रेसच्या वतीने त्यांनी 1938 मध्ये आणखी एकदा मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाविना तयार केली जावी, असं 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील मागणी केलेली आहे. मग पुढचं आहे 1940 लॉर्ड लिलथिंगो हे आपल्या भारतामध्ये काही काळ त्यांनी देखील व्हाईसरॉय म्हणून आलेले होते. लॉर्ड लिलथिंगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने प्रथमतःच मान्य केलं की भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी करावी, भारतीयांनी तयार करावी. पण कसं? हे तत्व मान्य केलं, पण मुख्यतः भारतीयांनी करावी म्हणून 1940चं लक्षात ठेवा. यावर देखील प्रश्न येऊन गेलेले आहेत. ऑगस्ट ऑफर याद्वारे त्यांनी जाहीर केलेलं आहे. 1942च्या सर स्टॅमफर्ड क्रिप्स या तरतुदीमध्ये देखील भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व त्यामध्ये देखील मान्य करण्यात आलेलं होतं. तर हे पण लक्षात घ्या. 1942 आणि
मे 1946 मध्ये संविधान सभेची रचना कशा स्वरूपात असेल, संविधान सभेच्या निवडणुका कशा स्वरूपात असतील या संबंधीची तरतूद ही कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये देण्यात आली होती 1946च्या. हे पण लक्षात ठेवायचं. मग यामध्ये कॅबिनेट मिशनमध्ये जर बघितलं तर या कॅबिनेट मिशनला आणखी एक नाव आहे त्रिमंत्री परिषद. त्रिमंत्री, कारण यामध्ये ब्रिटिशच्या संसदेमधील 3 मंत्र्यांचा समावेश होता. त्यामध्ये पहिले होते कोण होते? पॅथिक लॉरेन्स पहिले, जे की अध्यक्ष होते याचे. पॅथिक लॉरेन्स होते पहिले. त्यानंतरचे आहेत सर स्टॅमफर्ड क्रिप्स आणि तिसरे व्यक्ती होते एव्ही अलेक्झांडर. तर हे 3 व्यक्ती होते या कॅबिनेट मिशनला. त्रिमंत्री कमिशन असं देखील म्हटलं जातं, तर हे पण लक्षात घ्यायचं. त्रिमंत्री कमिशनमध्ये आणखी बघा, त्रिमंत्री कमिशनमध्येच कॅबिनेट मिशन यालाच म्हणतात, त्रिमंत्री कमिशन, कॅबिनेट मिशन प्लॅन. तर यामध्येच संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद देण्यात आलेली होती. त्यामध्ये काय काय सांगितलं होतं? भारताच्या संविधान सभेची रचना कॅबिनेट मिशन प्लॅननुसार तयार करण्यात येईल. त्यानंतर ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद म्हणजे भारतीय संघराज्याची तरतूद त्यामध्ये दिलेली होती. 24 मार्च 1946ला कॅबिनेट मिशन दिल्ली या ठिकाणी पोहोचले. ही तारीख लक्षात ठेवा, कॅबिनेट मिशन 24 मार्चला. त्यानंतर हंगामी सरकारची स्थापना आपण पाहणारच आहोत पुढे. 2 सप्टेंबर गेल्या पण व्हिडिओमध्ये पाहिलं 1946 नुसार ही जी काही हंगामी सरकारची स्थापना, तात्पुरतं गव्हर्नमेंटची स्थापना या कॅबिनेट मिशननुसार झाले. 2 सप्टेंबर 1946 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधानपदी गेलेले होते. तरी लक्षात ठेवायचं, कॅबिनेट मिशन प्लॅन हे खूप महत्त्वाचं आहे. मे 1946 मध्ये आलं आणि संविधान सभेची निर्मिती यानुसारच झालेली आहे. आता आपण पाहणार आहोत संविधान सभेची रचना कशा स्वरूपाची होती, काय नाही, आणि कोणत्या पक्षासाठी किंवा कोणत्या भागासाठी किती जागा होत्या, एकूण जागा किती सांगितल्या होत्या कॅबिनेट मिशन प्लॅननं. तसेच या लोकांची निवड कशा स्वरूपात होणार होती हे देखील कॅबिनेट मिशनमध्ये सांगण्यात आलेलं होतं. तर एक एक पॉईंट आपण पाहत जाऊया की संविधान सभेची रचना कशी आहे. तर बघा, त्रिमंत्री योजनेनुसार हा प्लॅन ठरलेला होता. माहितीचा आत्ताच पाहिला आपण, त्यालाच कॅबिनेट मिशन म्हणतात. संविधान सभेमध्ये एकूण 389 जागा होत्या. 389 जागेसाठी या निवडणुका होणार होत्या. हे पहा, आपण टी डायग्राममध्ये पण चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. 389 जागा होत्या. त्यासाठी या एकूण निवडणुका होणार होत्या. त्यापैकी 292 जे होते, 292 ब्रिटिश प्रांताकडून निवडल्या जाणाऱ्या जागा होत्या. तर 4 जागा ज्या होत्या त्या कमिशनरीच्या जागा होत्या. कमिशनरी म्हणजे त्या काळामध्ये जे काही ब्रिटिशांचा स्वतंत्र अंमल असलेला प्रदेश होता, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक प्रशासक त्या काळामध्ये नेमण्यात आलेला होता. त्यामध्ये दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान या 4 ठिकाणी 4 जागा त्यांच्या देण्यात आलेल्या होत्या. तर या संस्थानिक जे होते भारतामध्ये 552 पेक्षा जास्त म्हणतात, पण जास्त होते, त्या लोकांसाठी देखील 93 जागा या निर्वाचित किंवा निवड त्यांच्याकडून त्या लोकांची निवड केली जाणार होती. एकूण जागा 379, 292 प्लस 4 296 अशा जागा होतात. आणि संस्थानिकांच्या किती होत्या? 93 जागा. तर हे पण लक्षात ठेवायचे. आणि या संस्थानिकांच्या जागासाठी निवडणुका होणार नव्हत्या, ते नॉमिनेट होणार होते. म्हणजे काय, नामनिर्देशन त्यांना ते संस्थानिक स्वतः करणार होते. मग निवडणुका झाल्या. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका झालेल्या पाहायला मिळतं. 296 जागापैकी काँग्रेसने 208 जागा मिळवल्या, केवळ 9 जागा वगळता सर्वसाधारण जागा. आणि मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या, केवळ 5 जागा वगळता. तर हे सर्व काही त्यामध्ये आलेलं आहेच. मग उर्वरित जे काही 15 पक्ष होते, उर्वरित 15 ज्या काही जागा होत्या, त्या 15 जागांमध्ये 7 पक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. मग ते 7 पक्ष कोणकोणते आहेत? युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, त्यानंतर शीख
शीख गैर काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी या 7 पक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकलेल्या, म्हणजे या 7 झाल्या आणि इतर जे काही आहेत 7 जागा 7 पक्षांनी त्या जिंकलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. तर हे लक्षात ठेवायच्या जागा कोण किती जिंकल्या आणि अपक्षांकडे किती गेल्या, एकूण 8 जागा अपक्षांकडे गेलेल्या होत्या. 8 जागा या अपक्ष व्यक्तींनी जिंकल्या होत्या त्या काळातल्या. आणि मग एकूण 15 महिला निवडून आल्या होत्या या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये. 15 महिला निवडून आल्या. त्यापैकी पहिल्या सभेला जर बघितलं 9 महिला उपस्थित होत्या. त्यामध्ये मग सरोजिनी नायडू असतील, हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, सुचिता कृपलानी असेल, विजयलक्ष्मी पंडित असतील, अशा वेगवेगळ्या 15 महिला निवडून आलेल्या होत्या. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की 93 ज्या काही जागा होत्या संस्थानिकांच्या, 93 जागासाठी या भरल्या जाऊ शकल्या नाहीत, कारण नंतरच्या काळात संस्थानिकांनी संविधान सभेतून बाहेर पडलेले होते. बाहेर पडण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. म्हणून या 93 जागांसाठी भारतामध्ये निवडणुका झाल्या नाहीत, हे लक्षात घ्या. मग ही जी काही निवडणुका झाल्या त्या कशा प्रमाणात झाल्या, किंवा जे काही संविधान सभेमध्ये लोक निवडून गेलेले होते ते कशा स्वरूपात आले होते. मागे आपण पाहिलं की 1935च्या कायद्यामध्ये तरतूद होती आणि 1935च्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदीनुसार 1935च्या कायद्यामध्ये 1937मध्ये जी काही निवडणूक झालेली होती आणि त्याच निवडणुकीमध्ये जे काही आमदार खासदार म्हणजे आजघडीला जे काही प्रतिनिधी निवडून आलेले होते त्याच लोकांनी या संविधान सभेसाठी निवड केली, म्हणजे अप्रत्यक्ष निवड होते. प्रत्यक्ष प्रौढ मताधिकारे ही एक वेळखाऊ प्रक्रिया होती. म्हणून जे काही 1935च्या कायद्याने निवडणुका झालेल्या होत्या, प्रांतिक सभेच्या प्रांतातल्या निवडणुका झालेल्या होत्या, त्याच लोकांकडून अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने काय केलं, म्हणजे एकल संक्रमणीय त्यांच्या मताची पद्धत कोणती आपल्याला अनेक वेळा विचारलेलं आहे. म्हणजे निवडणूक कशी झाली तर अप्रत्यक्ष झाली. म्हणजे कशी झाली अप्रत्यक्ष, म्हणजे डायरेक्ट कॉमन लोकांनी मतदान केलं का, नाही. म्हणजे 1935च्या कायद्यानुसार ज्या काही प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झालेल्या होत्या त्या लोकांनी त्यांना मतदान केलं. जे काही निवडून आलेले लोक होते 1935च्या कायद्यानुसार 1937मध्ये निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीतून जे काही आमदार खासदार, एक समजण्यासाठी लक्षात ठेवा, जे काही प्रतिनिधी निवडून आलेले होते त्याच लोकांनी या संविधान सभेसाठी निवडणूक केली, म्हणजे मतदान केलं. मग ती प्रक्रिया कशी आहे, अप्रत्यक्ष आहे प्रक्रिया. प्रत्यक्षपणे प्रौढ मतदाराने किंवा मताधिकाराद्वारे निवडणूक झालेली नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं अनेक वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत. निवडणुकीची पद्धत कशी होती, अप्रत्यक्षपणे होती. एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाची पद्धत याद्वारे 1935च्या कायद्यानुसार 1937मध्ये ज्या काही प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये निवडून आलेल्या लोकांकडून ही संविधान सभा यांच्यासाठी निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या. आज देखील राज्यसभेची असेल, विधान परिषदेची निवडणूक अशीच होते, हे लक्षात घ्या. अप्रत्यक्षपणेच निवडणूक होते. नंतर पुढचं आहे, जवळपास एक व्यक्ती 10 लाख लोकांमागे निवडून आलेला होता. म्हणजे एक व्यक्ती आज घडीला जे काही मतदारसंघ ठरतात त्या लोकसंख्येनुसार आहेत, पण संविधान सभेमध्ये हे प्रतिनिधित्व कसं होतं, एक जागा बरोबर 10 लाख लोकसंख्या असं ठरवण्यात आलेलं होतं. तसेच जागांचे विभाजन जे आहे 3 प्रमुख गटामध्ये करण्यात आलेलं होतं. एक शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण म्हणजे काय ओपन, अशा 3 बाबीमध्ये या जागांचं प्रमुखतः विभाजन करण्यात आलेलं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे निवडणुका झाल्या, आपण पाहिलं काँग्रेसने मुस्लिम लीगने किती जागा जिंकल्या काय नाही. तर यामध्ये फक्त जर बघितलं त्या काळचे जे काही पुढारी होते महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना या दोघांना वगळून त्या काळामध्ये जवळपास सर्वच प्रमुख लोक, अनुभवी व्यक्ती संविधान सभेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते किंवा त्यांनी संविधान सभेचं सभासद स्वीकारलेलं होतं. मग पुढे आहे संविधान सभेचे कामकाज कशा स्वरूपात चालले किंवा पहिली बैठक वगैरे. अनेक वेळा आयोग यावर सारखं नेहमी प्रश्न विचारतो. संविधान सभेची पहिली बैठक कशा स्वरूपात पार पडली, किती व्यक्ती उपस्थित होत्या किंवा त्यामध्ये अध्यक्ष, तात्पुरते अध्यक्ष कोण होते, कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, यावर देखील आयोगाने आतापर्यंत असंख्य सारे प्रश्न विचारून झालेले आहेत, हे लक्षात घ्या. तर पहिली बैठक भरली 9 डिसेंबर 1946 रोजी. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर
1946 रोजी भरलेली आहे आणि या पहिल्या बैठकीमध्ये केवळ 211 सभासद उपस्थित होते. मग फ्रान्समध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्षस्थान दिलं जातं त्याच पद्धतीनं संविधान सभेचे अध्यक्षस्थान म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड केली. म्हणजे प्रोटेम स्पीकर वगैरे ज्यावेळेस आता निवडणुका झालेल्या आहेत, या आमदार खासदारांना, नवनिर्वाचित आमदार खासदारांना शपथ देण्यासाठी लोकसभा एका प्रोटेम स्पीकरची जशी नियुक्ती करते त्याच पद्धतीची नियुक्ती ही असते. आणि या प्रोटेम स्पीकरचं काम काय असतं, या नवीन आमदार खासदारांना शपथा दिल्या की त्याचं पद हे काय होतं, त्याचं पद हे नष्ट केलं जातं. हे पण लक्षात घ्या. म्हणजे सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष होते आणि त्यावेळेचे उपाध्यक्ष कोण होते, फोक अँथोनी. हे पण लक्षात ठेवायचे, फोक अँथोनी. आणि या दोघांचं लक्षात घ्या. तात्पुरते अध्यक्ष म्हणलं तर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते आणि फोक अँथोनी हे तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती. तर या दोन्ही गोष्टी इथं खूप महत्त्वाच्या आहेत. पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केली आणि फ्रँक अँथोनी असं म्हणतात त्यांना, यांची उपाध्यक्षपदी निवड केलेली होती. मी लिहून देतो. अँथोनी. पण हे कसे होते दोघंही? तात्पुरते होते. कायमस्वरूपी होते का? नाही, तात्पुरते होते. मग नंतर दुसरी बैठक पार पडलेली आहे. दुसरी बैठक जी आहे ती 11 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेली आहे. 11 डिसेंबर. पहिली 9 डिसेंबर, दुसरी 11 डिसेंबर, अशा एकूण जवळपास 11 सभा पार पडलेल्या आहेत. त्या पण सांगतो. स्वातंत्र्यापूर्वी किती आणि स्वातंत्र्यानंतर किती ते पण पुढे आपण पाहणारच आहोत. मग 11 डिसेंबर 1946 रोजी दुसरी बैठक पार पडली. त्यावेळेस मात्र कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केली. तर उपाध्यक्ष म्हणून H.C. मुखर्जी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर कायदेविषयक घटनात्मक सल्लागार म्हणून सर B.N. राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कायदेविषयक सल्लागार. तरी लक्षात घ्या, पहिली बैठक आणि दुसरी बैठक खूप वेळा विचारलं जातं. तर सचिव, त्या काळात सचिव म्हणून कोण होते? सचिव H.V.R. अय्यंगार. तर हे त्यावेळेसचे सचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती. तर या पण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न म्हणजे पुढील काही बाबी आपण पॉईंट पाहणार आहोत पुढे. आता उद्देशपत्रिका जर बघायचं झालं, उद्देशपत्रिकाचा ठराव कधी मांडला, म्हणजे उद्देशपत्रिका म्हणजे काय? आता आपण निवडणुका घेतल्या, संविधान सभा आपली भरली, पण यांचा उद्देश काय? घटना कशावर तयार करायची? काहीतरी आधार पाहिजे. त्या आधार काही ना काही पाहिजे. तर राज्यघटना तयार करणं म्हणजे काहीतरी आधार पाहिजे. तुम्हाला लोकशाहीवादी करायचे, राजेशाही करायची आहे किंवा अध्यक्षीय पद्धत निवडायची आहे, काहीतरी आधार लागतो तुम्हाला घटना तयार करण्यासाठी. त्यामुळं त्या काळामध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये जे काही बाबीवर प्रिॲम्बल त्यांनी स्थापन करण्यात आलेली होती, त्याच बाबीचा आधार घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देशपत्रिका मांडली. उद्देशपत्रिका म्हणजे काय? आम्हाला काय करायचं आहे? निवडणूक झाली, भारत स्वतंत्र झाला, आम्हाला यानंतर पुढे काय करायचं आहे? काय करणार आहोत आम्ही? कोणती राज्यशाही स्वीकारणार आहोत? म्हणजे कोणती शासन पद्धत स्वीकारणार आहोत? त्यामुळे आमचा विकास होईल. राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या बाबी असणार आहेत? हे सर्व काही 13 डिसेंबर 1946च्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टाच्या ठरावामध्ये मांडलेलं होतं. मग त्यांनी या उद्दिष्टाच्या ठरावामध्ये काय म्हणलं? तब्येत पण ठीक नाही माझी. मग कधी मांडला आणि मंजूर कधी झाला, यावर अनेक सारे प्रश्न आलेले आहेत. उद्देशपत्रिकाचा ठराव 13 डिसेंबर 1946ला मांडला. मंजूर झाला 22 जानेवारी 1947ला. ह्या दोन गोष्टी खूप व्हेरी IMP आहेत. तारखांवर प्रश्न अलीकडच्या काळात जास्त पडत आहेत. 13 डिसेंबरला मारलेला, 22 जानेवारीला काय झालेला आहे? तो मंजूर झालेला आहे. मग या उद्देशपत्रिकेच्या ठरावामध्ये काय होतं? उद्देशपत्रिका म्हणजे जी काही आपण संविधान वाचतो आज,
ही भारताची संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करेल, तसेच भारतामध्ये अल्पसंख्याकांसाठी तसेच दुर्बल घटकांसाठी अनेक साऱ्या बाबी या ठिकाणी आपण करणार आहोत, अशा स्वरूपाची त्यांची उद्देशपत्रिका होती. तर हे लक्षात घ्यायचं. ऐतिहासिक उद्देशपत्रिकाचा ठराव हा संविधान सभेला दिशादर्शक ठरला. कशासाठी? संविधान निर्मिती करण्यासाठी. मांडला कधी आणि कधी स्वीकृत झाला, या दोन गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या आहेत. नंतरच्या काळामध्ये काय झालं? पाकिस्तानची फाळणी झाली आणि भारत आणि पाकिस्तान हे देश दोन वेगळे झाले. 3 जून माउंटबॅटन योजना जी आहे, मध्ये माउंटबॅटन योजना यांनी आणली आणि भारत पाकिस्तान हे दोन देश वेगळे झाले. मग सुरुवातीला जे काय आपण पाहिलेलं आहेत, जे काही पहिल्यांदा पाहिलं आपण काय पाहिलं, 296 जागा होत्या. तसेच की आणखी संस्थानिकासाठी 93 जागा आणि यातील 4 जागा कोणासाठी होत्या? 4 जागा ज्या होत्या त्या कमिशनरीसाठी होत्या. तर त्यामध्ये मग पाकिस्तानाचा जो काही भाग होता त्या ठिकाणचे सभासद पाकिस्तानची वेगळी घटना परिषद बनली आणि त्या ठिकाणी गेले. त्यामुळे जागा ज्या आहेत त्या कमी झाल्या. संविधान सभेत नंतर पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळं, भारताची फाळणी झाल्यामुळं संविधान सभेमध्ये जागा ह्या चेंजेस झालेले पाहायला मिळतं. सुरुवातीला संविधान सभेची सभासद संख्या एकूण किती होती? 389 होते. मग अशा आपण 396 फक्त ब्रिटिश प्रांताचे सांगितले, पण 389 जागा त्यावेळेस होत्या एकूण संविधान सभेच्या. त्या कितीवर आल्या? 299. कारण पाकिस्तानचा जो काही भूभाग आहे, आजचा बांगलादेश आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 भाग होते पाकिस्तानचे. मग त्या जागेतील ज्या काही बाबी आहेत, ज्या काही प्रतिनिधित्व लोक आहेत, ते त्यांची संविधान सभा सेपरेट तयार झाले. त्यामुळे एकूण जागा 389 मधून 299 वरल्या. संस्थानिकांच्या सुरुवातीला किती होत्या? 93 जागा. कारण इतर 70 संस्थानिक म्हणजे 70 जागा आज घडीला त्यामध्ये राहिलेल्या आहेत. कारण पाकिस्तानमध्ये देखील संस्थानिक होते. त्यांनी पाकिस्तानच्या घटना परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते उपस्थित झाले, तिकडे त्यांनी भाग घेतला. म्हणजे 93 वरून संस्थानिकाच्या किती झाल्या? 70 झाल्या. आणि ब्रिटिश प्रांत यासाठी ज्या काही जागा होत्या 292 जागा होत्या. त्यानंतर फाळणीनंतर मात्र 229 जागा ब्रिटिश प्रांतासाठी आपल्याला कमी झालेल्या पाहायला येते. तर अशा पद्धतीने या जागाचं विभाजन झालेलं होतं नंतरच्या काळामध्ये. भारतामध्ये सर्वात जास्त जागा या संयुक्त प्रांतामधून होत्या, जवळपास 55 जागा. मध्य प्रदेशचा जो काही भाग आहे त्या काळात संयुक्त प्रांत म्हणून ओळखला जायचा. 55 जागा त्या ठिकाणातून निवडून जाणार होत्या. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजनेच्या आधारावर काय झालं? एकतरी काय बाबा, भारत पाकिस्तान हे दोन देश वेगळे झाले. त्यानंतर 5 जुलै 1947 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्याला काय दिली? मान्यता दिली. म्हणजे इंग्लंडच्या संसदेमध्ये 18 जुलै 1947ला भारताच्या स्वातंत्र्य कायद्याला मान्यता दिली. त्यानंतर भारत पाकिस्तान 2 देश तयार झाले. कशामुळे? माउंटबॅटन योजनेमुळे. तसेच 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानिक, मग बडोदा, बिकानेर, जयपूर, पाटियाला, रेवा आणि उदयपूर या लोकांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला केला होता का? नाही. पण या 6 संस्थानिकांनी 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेमध्ये आपापल्या नॉमिनेट करण्यात आले. आपापल्या जागा ज्या आहेत त्यांनी निवडलेल्या आहेत. तरी आपण लक्षात घ्या, या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. मग आताच बघितलं आपण की 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला ब्रिटिशांच्या संसदेमध्ये मान्यता मिळाली. मग या मान्यता मिळाल्यामुळं काय झाल्या? कोणकोणते बदल झाले? यामध्ये 3 बदल झाले. भारतीय स्वातंत्र्याला मान्यता मिळाली, यामध्ये पुढे 3 बदल झाले. कोणकोणते बदल झाले ते पण आपण पाहणार आहोत. एक, संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे संविधान सभेला आता 2 कार्य करावी लागणार होती. एक, भारतासाठी स्वतंत्र घटना निर्मिती करणे आणि देशासाठी कायदे पण करणे. म्हणजे कायदा करणे आणि
घटना निर्मिती तयार करणे म्हणजे घटना कशा पद्धतीने असावी तयार करणे, या 2 कामे संविधान सभेला ॲज इट इज करावी लागलेली आहेत आणि ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जायची, हे पण लक्षात घ्या. मग ज्यावेळेस संविधान सभेची बैठक असेल त्यावेळेस राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष म्हणून काम करत असत. तर ज्यावेळेस कायदे तयार करायचं काम असेल किंवा कायदेमंडळ असेल किंवा कायदा एखादा कायदा लागू करायचा असेल त्यावेळेस गवा मावळणकर हे अध्यक्ष असतील, हे लक्षात घ्या. म्हणजे संविधान सभेने 2 कामं ॲज इट इज केलेत, एक तर संसद म्हणून कायदे तयार करणे आणि दुसरं संविधान सभा म्हणून घटना निर्मिती करणे. मग भारताचे पहिले कायदेमंडळ हे कोण होते? संविधान सभा होती, हे लक्षात घ्या. मग त्यावेळेस कोण होते अध्यक्ष? ज्यावेळेस कायदा तयार करायचे त्यावेळेस मावळणकर अध्यक्षपदाचं काम करत असत आणि ज्यावेळेस घटना तयार करायचे त्यावेळेस राजेंद्र प्रसाद हे घटना तयार करत असताना अध्यक्षाचं काम करत असत. मग ही दोन्ही कामं कधीपर्यंत केली संविधान सभेने? 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत. म्हणजे संविधान सभा 26 जानेवारी 1950 ते नंतर मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने दोन्ही कामं केलेली आहेत. म्हणजे भारताचं कायदेमंडळ म्हणून काम त्यांनी या तारखेपर्यंत केलेलं आहे. नंतर पहिल्या निवडणुका वगैरे झाल्या, नंतरच्या वेगळं तात्पुरती संसद म्हणून त्यांनी काम 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत त्यांनी भारताची पहिली संसद म्हणून काम केलेलं आहे, हे लक्षात घ्या. संविधान सभेनं घटना निर्मिती करणे आणि कायदे करणे या बाबत अनेक सारी ऑदर कामं पण केलेली आहेत. कोणती कायदे केलेली आहेत ते पण आपण पाहणार आहोत. म्हणजे इतर कोणती कामं संविधान सभेने केलेली आहेत ते आपण पाहूया. पहिलं पहा, मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सभासदाला अनुमोदन दिले. म्हणजे राष्ट्रकुल ही एक संघटना आहे, त्याला कॉमनवेल्थ देश म्हणतात. 52 ते 53 देश यामध्ये आहेत आणि त्याच्या अध्यक्षस्थान इंग्लंडची राणी असते. इंग्लंड म्हणजे किंवा ब्रिटनने ज्या ज्या देशावर राज्य केलेलं आहे त्या देशांची ही संघटना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज देखील अस्तित्वात आहे. त्या सभासदाला काय दिलं? अनुमोदन दिलं मे 1949 मध्ये. त्यानंतर 22 जुलै 1947 मध्ये संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. त्याचे डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी केलेलं होतं. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान ह्या दोन्ही गोष्टी स्वीकृत करण्यात आल्या. याच दिवशी 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत 26 जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत म्हणजे राष्ट्रपती म्हणून देखील काम याच दिवशी भारताचे राष्ट्रपती निवडायचं देखील काम याच दिवशी केलेलं होतं. राजेंद्र प्रसाद यांची निवड भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून करण्यात आलेली होती. आता परीक्षेला हमखास प्रश्न यावर असतात की कोणत्या समितीचे कोण अध्यक्ष होते. एकूण जर बघितलं 22 समित्या होत्या, पण 22 पैकी 8 अतिशय महत्त्वाच्या समित्या होत्या. भारताच्या संविधान सभेमध्ये एकूण 22 समित्या होत्या. 22 पैकी 8 महत्त्वाच्या समित्या होत्या. त्या कोणकोणत्या होत्या त्या आधी पाहूया आपण. मसुदा कमिटी किंवा मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे अध्यक्ष होते. संघराज्य अधिकार समिती जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. संघराज्य घटना समिती जवाहरलाल नेहरूच अध्यक्ष होते. प्रांतिक घटना समिती वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषय 2 कमिट्या होत्या आणि या दोन्ही कमिटीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते, पण त्यांना उपाध्यक्ष पण होते, ते पण लक्षात घ्या. मूलभूत हक्क उपकमिटीचे अध्यक्ष कोण होते? जे.बी. कृपलानी. आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? एच.सी. मुखर्जी. आणि या दोन्ही कमिटीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. तर या पण गोष्टी इथं क्लिअर करून घ्या. या समित्यावर जोड्या वाद्यामध्ये वगैरे नक्की प्रश्न असतो. त्यानंतर कार्यपद्धती निगम समिती राजेंद्र प्रसाद. राज्यासाठी चर्चा करणारी समिती पंडित जवाहरलाल नेहरू. सुकाणू समिती किंवा शुक्राणू समिती पण म्हणतात त्याला डॉक्टर के.एम. मुन्शी. या 8 महत्त्वाचे आहेत. वेगवेगळ्या परीक्षांना या 8 वरच जास्तीत जास्त आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आता पुढे जे काही समिती आहे सर्वात महत्त्वाची कमिटी, त्याशिवाय आपले संविधान तयार झाले नसते, ती कमिटी म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. तिला मसुदा कमिटी असे पण म्हणतात. मसुदा कमिटीला ड्राफ्टिंग कमिटी असे पण म्हणतात, हे पण लक्षात घ्या. इंग्लिशमधील नावं थोडं लक्षात ठेवा. या मसुदा कमिटीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट
1947 रोजी मसुदा कमिटीची स्थापना झाली. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे तर माहितीच आहे. यामध्ये एकूण 7 सभासद होते. मग अध्यक्ष म्हणून कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एन गोपालस्वामी अय्यंगार, इतर काही सभासद आहेत त्याचे, आलादी कृष्णस्वामी अय्यर, सईद अहमद सादुल्ला, डॉक्टर के एम मुन्शी, एन माधवराव म्हणजे बी एल मित्तल यांची तब्येत ठीक नसल्यामुळे नंतर एन माधवरावची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि टी टी कृष्णमाचारी, सुरुवातीला डी पी खेतान होते, पण त्यांचं निधन झालं 1948 त्यांच्या जागी टी टी कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आलेली होती. या मसुदा कमिटीमध्ये जवळपास 7 व्यक्तींचा समावेश होता, हे पण लक्षात घ्यायचं आहे. मसुदा कमिटीवर अनेक सारे प्रश्न आले, स्थापना, सभासद कोण आहेत, कोण नाहीत, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. मग या मसुदा कमिटीनं विविध बाबींचा अभ्यास करून विविध समित्या ज्या स्थापन केल्या, 22 कमिट्या, यांच्या तरतुदीचा विचार करून भारताचा पहिला मसुदा, भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 जाहीर केला. त्यानंतर दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 जाहीर केला आणि 24 ऑक्टोबर 1948ला शेवटचा मसुदा जो आहे तो त्यांनी जाहीर केलेला पाहायला मिळतो. आणि नंतरच्या याच्यामध्ये 4 नोव्हेंबर 1948ला शेवटचा मसुदा आलेला होता. हा जो आहे दुसरा मसुदा तयार केला, पण जाहीर 24 ऑक्टोबर 1948ला केला. आणि नंतर अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948. या तारखावर थोडंसं लक्ष द्या. पहिला फेब्रुवारी 1948 आणि शेवटचा 4 नोव्हेंबर 1948. तारखावर विचारलं जाऊ शकतं अनेक वेळा. नंतर पुढे तिन्ही मसुद्याचं वाचन झालं, त्यांच्यावर स्वतंत्रपणे मतदान घेण्यात आलं आणि तिघांना मान्यता देण्यात आली. तर त्याच दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी घटनेला मान्यता मिळाली किंवा घटनेला स्वीकृती मिळाली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय घटनेला स्वीकृती देण्यात आली, मान्यता देण्यात आली. त्यासाठी 284 लोकांनी त्यावर सह्या केलेल्या होत्या. घटनेला स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949ला मिळाली होती. त्यावेळेस घटना स्वीकृत झाली, त्यावेळेस घटनेमध्ये 22 भाग होते, 395 कलमे होते आणि 8 अनुसूचींचा समावेश त्यावेळेस केलेला होता. नंतर वाढ होऊन आज घडीला 26 भाग 465 कलमाच्या पुढे गेलेली आहे घटना आणि जवळपास 12 अनुसूचीचा समावेश आज घडीला यामध्ये आहे. ते पण आता पुढे पाहणारच आहोत. घटना स्वीकृत झाली 26 नोव्हेंबर 1949ला, पण घटनेची अंमलबजावणी झाली मात्र 26 जानेवारी 1950. याला प्रजासत्ताक दिवस असे देखील म्हटलं जातं. 1 महिना का थांबले मधला काळ काही? तर त्याचं कारण म्हणजे जे काही लाहोर अधिवेशन होतं 1929-30चं, त्यावेळेस प्रथमतः 26 जानेवारी हा दिवस भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून 1930 पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारीपासून घटना लागू करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. घटनेचा प्रारंभीचा दिवस म्हणजे कोणता? 26 जानेवारी 1950 होय. मग घटनेची काही 394 कलमं आहेत, पण काही 395 कलमं आहेत, पण काही कलमं 26 नोव्हेंबर ज्या दिवशी घटनेला मान्यता दिली त्याच दिवशी सुरू करण्यात आलेली होती. मग ती कोणकोणती आहेत? कलम 5 असेल, कलम 6, 7, 8, 9, 60, 324 निवडणूक आयोगाचा, 366, 367 अशी काही कलमे होती. मग त्यामध्ये ती कलमं कशाची आहेत? पण नागरिकत्व, निवडणूक आयोगासंबंधी, तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी आणि लघु शीर्षक याबाबतची जी काही महत्त्वाची कलमं आहेत ही 26 नोव्हेंबरलाच लागू झाली. पण नंतर संपूर्ण घटना कधी झाली? 26 जानेवारी 1950 म्हणजे प्रजासत्ताक दिनादिवशी बाकीची कलमं नंतर लागू झालेली आहेत. तर यावर देखील प्रश्न अनेक वेळा पडलेले आहेत, हे लक्षात घ्या. एकूण खर्च किती आला? 64 लाख रुपये. कालावधी 2 वर्ष 11 महिने 17 किंवा 18 दिवस. जे परीक्षेत येईल खरं तर 18 दिवस आहे, कारण दुपारपर्यंत त्यांचं काम झालेलं होतं. त्यामुळे ह्या दोन्ही लक्षात घ्या, दोन्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. संविधान सभेची जवळपास 11 अधिवेशनं पार पडलेली आहेत. 11 अधिवेशनं पार पडलेली आहेत. संविधान सभेने 166 दिवस काम केलं, त्यापैकी 114 दिवस मसुद्यावर काम चाललं. मसुदा
जगातील जवळपास 60 देशांच्या घटनांचा विचार करून हे आपली भारतीय घटना तयार करण्यात आलेली आहे. एवढे सारे पॉईंट आहेत. आता प्रश्न सोडवताना बाकीचे पॉईंट आणखी तुमच्या ह्याच्यामध्ये येतील. आता एक व्हिडिओ सेंड केल्यानंतर प्रश्न पण तुम्हाला लवकरच मिळून जातील. तर अशा स्वरूपामध्ये आपण तुम्हाला सर्व लेक्चर व्हिडिओ टेलिग्रामला आपल्या उपलब्ध करून देत आहोत. याच ठिकाणी इथे थांबूया. 1 ते 2 वेळा जर लेक्चर पाहिलं आणि प्रश्न सोडवला तर इतर काहीही करायची तुम्हाला गरज पडणार नाही.